श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त। पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलवर। मी रेश्मा। आजचा दिवस माझ्यासाठी खूप खास आहे, कारण त्यामागे दोन मोठे रिझन आहेत। पहिलं रिझन म्हणजे आज साप्ताहिक गुरुचरित्र पारायणाचं उद्यापन होतं, आणि दुसरं म्हणजे आजच्याच दिवशी माझे यूट्यूब चॅनलला 1000 सबस्क्रायबर पूर्ण झाले। तर हे सगळं स्वामींच्या आणि दत्तगुरूंच्या कृपेनेच झालं आहे, आणि तुम्ही सगळ्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं, त्यामुळे तुम्हा सगळ्यांचे खूप खूप आभार। तर हा माझा पारायणाचा पहिलाच अनुभव होता, आणि तो खूप छान रीतीने पार पडला। ही एक नुसतीच पूजा नसून एक अनुभव आहे श्रद्धेचा, गुरुकृपेचा आणि संयमाचा, जो की माझा खूप छान रीतीने पार पडलेला आहे, आणि त्याचा अनुभवसुद्धा आलेला। तर ही सगळी स्वामींचीच कृपा आहे। तर खूप खूप आभार स्वामींचे आणि तुम्हा सगळ्यांचे। दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आज स्वामींचा प्रकट दिन होता, आणि आजच्याच दिवशी म्हणजे या तिन्ही गोष्टी एकाच दिवशी घडून आल्या। तर आज उद्यापनाचा दिवस होता, आणि म्हणजे उद्यापन नैवेद्य वगैरे दाखवून आम्ही मठात जाऊन आलो। त्याच्यानंतर मग मी जेवण केलं, आणि त्यानंतर झोपले, आणि तेव्हा माझ्या चॅनलला म्हणजे 20 सबस्क्रायबर बाकी होते 1000 व्हायला। तर त्यानंतर मी उठल्यानंतर बघते तर काय फक्त 4 सबस्क्रायबर बाकी होते, आणि आता पूर्ण 1000 सबस्क्रायबर कंप्लीट झाले आहे। तर ही सगळी स्वामींचीच कृपा आहे। तर खूप खूप आभार स्वामींचे आणि तुम्हा सगळ्यांचे। आजचं उद्यापन मी कशा रीतीने पार पडलं हेच मी आज तुम्हाला दाखवणार आहे। आज पण मी 4लाच उठले, झाडून घेतलं, पुसून घेतलं। तर आता सकाळचे 5 वाजले आहेत, आणि आज आहे उद्यापन। तर म्हणजे पारायण पण वाचायचंच आहे। आंघोळ वगैरे झाली। आता सगळ्यात अगोदर मी कुकर लावते, म्हणजे पुरण बनवायचं आहे। त्यानंतर पूजेची तयारी करून घेते, आणि मग बाकी सगळ्या गोष्टी करूया। आज स्वामींचा प्रकट दिनसुद्धा आहे, त्यामुळे मी छानपैकी स्वामींचा पंचामृताने अभिषेक घातला। त्यांना छानपैकी पाण्याने स्वच्छ करून घेतलं, त्यानंतर पुसून घेतलं, आणि सर्वात अगोदर अष्टगंध लावलं, आणि त्यानंतर त्यांना सर्वात प्रिय असं हिना अत्तर लावून घेतलं। छान असं वस्त्र घातलं। हे वस्त्र आणि तो फेट आहे तो मीच बनवला घरी। तर तुम्हाला कसं वाटतं मला नक्की सांगा। आणि अशा प्रकारे आपले स्वामी तयार आहेत। किती छान दिसत आहेत। त्यानंतर मी माझा ग्रंथ वाचून घेतला, आणि वाचून झाल्यानंतर त्याला ते फूल वाहून परत झाकून ठेवला। आणि आज प्रकट दिन असल्यामुळे हे बघा, आम्ही फोटोलासुद्धा छान असा हार घातलेला आहे। आता आरती वगैरे माझी व्हायची आहे, पण पूजा वगैरे झाली। त्यानंतर मी स्वयंपाकाला लागली लगेचच। इथे मी कढी करून घेतली, भजे केलेत, आणि म्हणजे सगळं ऑलमोस्ट झालं आहेत, भाजी वगैरे। फक्त माझ्या चपात्या बाकी आहेत। तर मी पहिले 2-3 म्हणजे थोड्या साध्या चपात्या केल्यात, आणि मग पुरणाच्या पोळ्या करून घेतल्यात। मी छोट्या छोट्याच केल्या, कारण आम्ही दोघंच आहेत, आणि आमच्याकडनं एवढं सगळं खाऊन झालं पाहिजे, आणि ते वायासुद्धा जायला नको, त्यामुळे मी छोट्या छोट्याच पोळ्या केल्या आहेत। मी नैवेद्य काढून घेतला, म्हणजे 4 नैवेद्य काढायचे आहेत, ते सगळे मी काढून घेतलेत। तर अशा प्रकारे इथे मी डाळ पालक, घेवड्याची भाजी, काकडी, पुरणपोळी, साधी चपाती, मसाले भात, बेसनाचा लाडू, आणि
आलू भजी केलीत, कारण कांदा नव्हता टाकायचा, तर मी बटाट्याची भजी केलीत. आणि ही खरमुरे, आमच्याकडे तरी खरमुरेच म्हणतात. त्यानंतर मी आसन टाकून घेतलेत आणि इथे भरीव चौकोन काढून घेतले पाण्याचे. त्यावर मी ताट ठेवणार आहे आणि देवाला नंतर छानपैकी ताट नैवेद्य असं अर्पण करून घेतलं. त्यानंतर स्वामींना मुजरा घालून काही चुकलं असेल तर माफ करा असं म्हणून क्षमा मागून घेतली. थोडा वेळ नैवेद्य असेच ठेवलेत. त्यानंतर ते थोड्या वेळाने उचललेत आणि आम्ही निघालो स्वामींच्या मठात जायला, कारण आज आहे प्रगट दिन. तर मठातसुद्धा आज गर्दीच होती. प्रगट दिनाला तर गर्दीच असणार. त्यानंतर छानपैकी तिथेसुद्धा दर्शन घेतले आणि तिथेसुद्धा पारायण चालू होतं. बाहेरून भरपूर पडत आहे. त्यानंतर घरी आलो. घरी येऊन मी सर्वात अगोदर ग्रंथ उचलून घेतला, म्हणजे त्याला उचलून 3 वेळा उचलायचा आणि जयघोष करून घ्यायचा. हे सगळं करून घेतलं आणि त्यानंतर आम्ही जेवलो. म्हणजे माझा उपवास होता 7 दिवस 1 टाईमचा, आणि संध्याकाळीसुद्धा मी एक धान्य खात होते, म्हणजे चपाती भाजी असंच. तर मग मी आज पूर्ण जेवण केलं. असं ग्रंथ उचलताना आपल्याला जयघोष करायचा असतो, म्हणजे श्री गुरुदेव दत्तांचा, श्री स्वामी समर्थांचा, जसं की श्रीपाद वल्लभ दिगंबरा, जय श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ, असा जयघोष करून हा ग्रंथ 3दा उचलायचा. एकदा छातीपर्यंत, एकदा तोंडापर्यंत आणि एकदा डोक्यावर ठेवून असा 3दा उचलून ठेवायचा. साप्ताहिक पारायण असलं तर आपण 8व्या दिवशी उद्यापन करतो, पण आज प्रगट दिन होता त्यामुळे मी आजच उद्यापन करायचं ठरवलं. आणि कारण मग आजच नैवेद्य दाखवता येईल म्हणून आजच उद्यापन केलं. तर म्हणजे केंद्रात तसं 8व्या दिवशी करतात. पारायण करताना खाण्याचे खूप नियम असतात. एक धान्य निवडायचं असतं, द्विदल धान्य हे वर्ज्य असतं. परत कांदा, लसूण, मसाल्याचे पदार्थ हे सुद्धा वर्ज्य असतात. मी तर भात खाणारे, भाताशिवाय माझं पोटच भरत नाही, पण पारायणासाठी मी एक धान्य निवडलं, ते म्हणजे गहू. म्हणजे चपाती म्हटलं तर मग चपातीच खायची, आणि कांदा, लसूण हे सगळ्या गोष्टी पण वर्ज्य असतात. त्यामुळे एक टाईम उपास करून संध्याकाळी मी नैवेद्य दाखवायचे. म्हणजे तुम्ही काही पण घेऊ शकता, साधी भाजी चपाती किंवा दूध चपाती या अशा गोष्टी. त्या पण करायच्या दिवशी सांगितल्याप्रमाणे मी पुरणाचा नैवेद्य केला. आणि कालच आम्ही बेसनाचे लाडूसुद्धा बनवून ठेवले होते. तुम्ही आपल्या स्वइच्छेने म्हणजे तुम्हाला जे वाटेल ते बनवू शकता. म्हणजे एकदम साधंसुद्धा बनवलं तरी चालेल, पण आम्ही म्हणजे पुरणाची पोळी बनवायचं ठरवलेलं. तर पुरण बनवलं, आणि दत्तगुरूंना घेवड्याची भाजी आवडतं तर ती बनवली, आणि आणखी एक भाजी म्हणजे डाळ पालक बनवली. त्यानंतर भजे, पापड, कुरडई, जे काही तुमच्या इच्छेने तुम्हाला बनवायचं ते तुम्ही बनवू शकता. तसं 10:30ला नैवेद्य आरती करायची असते, पण मला थोडं लेटच झालं. आणि आपल्याला 4 नैवेद्य बनवायचे असतात. एक म्हणजे स्वामींसाठी, एक गुरुचरित्रासाठी, एक कुलदैवतासाठी आणि एक दत्तगुरूंसाठी. तर मी 3 नैवेद्य इथे ठेवून घेतले आणि एक नैवेद्य देव्हाऱ्यात ठेवून घेतला. त्यानंतर नैवेद्य आरती करून घेतली, आणि त्यानंतर मग मी म्हणजे गुरुचरित्राच्या पारायणाला हलवून ठेवलं. आजचा प्रगट दिन असल्यामुळे मी आज तो ग्रंथ उचलला नाही, मी फक्त त्याला हलवून घेतलं. आणि ही जी पूजा आहे ती मी उद्या उचलणार आहे. पारायणाचे नियम पाहून सुरुवातीला असं वाटायचं आपल्याकडून हे होईल का, म्हणजे आपल्याकडून हे पारायण पार पडेल का, ऑफिस सांभाळून या सगळ्या गोष्टी होतील का. पण ते म्हणतात ना की मनात जर इच्छा असेल तर गुरुच आपल्याकडून या
ह्या सगळ्या गोष्टी करून घेतात आणि बघता बघता आज पारायणाचा शेवट म्हणजे उद्यापनाचा दिवससुद्धा आला. एका जोडप्याला जेवूसुद्धा घालायचं असतं, पण म्हणजे आम्ही आत्ता नवीनच इथे शिफ्ट झालो आहे, त्यामुळे इथे कोणी आमच्या ओळखीचं नाही. त्यामुळे म्हणजे जे मी 4 नैवेद्य बनवले ते आम्ही घरातच खाल्ले आणि इथे गाय कुत्रेसुद्धा नाहीत, तर ते रस्त्यावर फेकायची इच्छा नाही होत, त्यामुळे मग ते जे नैवेद्य होते ते आम्ही स्वतःच खाल्ले. जर तुमच्याकडे गाय किंवा कुत्रा असेल तर तुम्ही त्यांच्यासाठी एक नैवेद्य काढून त्यांना पण देऊ शकता. आज गुरुचरित्र पारायण पूर्ण झाला आणि एक वेगळी समाधानाची भावना आहे. हे सगळं गुरूंच्या कृपेमुळेच झालं आहे. श्री गुरुदेव दत्त आणि स्वामींची कृपा सगळ्यांवर अशीच राहो. तुमच्या मनात सुद्धा पारायण करायची इच्छा असेल तर नक्की करा. तुम्ही फक्त सुरुवात करा, बाकी सगळ्या गोष्टी गुरुच तुमच्याकडून घडवून आणतील. तर तुम्हाला हा माझा अनुभव आणि माझा हा प्रवास कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. तर पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ.